माझा पहिला प्रश्न आहे, जे मतदार राजा आपल्याला निवडून देतात, गेले 20 वर्ष या ठिकाणी ते लोकप्रतिनिधित्व करतायत, त्यांनी आपल्याला निवडून दिलंय तर त्यांच्या मूलभूत गरजा पुरवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यात दादागिरी करणार, हा येईल तो येईल, याचा फोन येईल त्याचा फोन येईल. मतदार राजा काय करू शकतो ते नक्कीच येत्या 2 तारखेला आणि 2 तारखेला त्यांना दिसूनच येईल. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की एक संधी नवीन चेहऱ्यासाठी आणि तुमचा मुलगा म्हणून आता या परिसरात आणि शनीनगरचं जे पुलाचं जे काम आहे ते पावसाच्या आधीच सुरू केलं होतं, ते रखडलं सुद्धा पावसामुळे. त्याच्यावरनं सुद्धा काम लेट केलं, ठेकेदार असा आहे ठेकेदार तसा आहे, त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. आता तुम्ही जाऊन पहा, तिथे लोखंडी पूल जो वाहून गेला तो पाण्याच्या फ्लोमुळे जास्त पाणी भरलं होतं त्यामुळे वाहून गेला की कशामुळे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मी पुन्हा तिथे लोखंडी पूल उभा केलेला आहे आणि तो येत्या 2 दिवसात लोकांच्या सेवेस पुन्हा या ठिकाणी कार्यरत राहील. आणि जो RCC आहे तो सुद्धा मी त्या संबंधित